अमरावतीच्या परतवाड्यातले 180 मुलींचे 300हून जास्त व्हिडिओ व्हायरल झाले. मात्र या अत्याचारापैकी किंवा या व्हिडिओ मागचं एक धक्कादायक जे प्रकरण जे आहे किंवा कारण जे आहे, पद्धत काय त्यांची ती उघडकीस झाली. 19 वर्षाचा तरुण त्यानं अनेक तरुणींचं लैंगिक शोषण केलं. या आरोपीनं पीडित तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं पीडितांचं लैंगिक अत्याचार किंवा त्यांचं शोषण करत असतानाचे काही फोटो आणि अश्लील व्हिडिओ काढले आणि हेच मुळात कारण ठरलं. हेच व्हिडिओ व्हायरल करत त्यानं वारंवार पीडितांना ब्लॅकमेल केलं, हा आरोप आहे. आता या प्रकरणातली अजून मोठी माहिती जी आहे ती समोर आली. मुख्य आरोपी असलेला अहमद अयान हा पीडित तरुणींचं लैंगिक शोषण कसं करायचा याच्याबद्दलची गोष्ट आहे. या मुलींचं त्यांचं अश्लील व्हिडिओ तो कसे शूट व्हायचे याची माहिती आता पोलीस तपासात समोर आली. हा आरोपी जो आहे अयान, हा अमरावतीच्या कठोरा नाका परिसरात एका फ्लॅटवर युवतींचं लैंगिक शोषण करण्याच्या निमित्तानं त्यांना घेऊन जायचा, त्यांची असलेली व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी असलेला अयान याचा एक मित्र अमरावतीच्या कठोरा नाका परिसरात एका रेसिडेन्सीमध्ये 3ऱ्या मजल्यावर राहतो. याच ठिकाणी तरुणींना तो घेऊन जात होता. इथं तरुणींवर अत्याचार व्हायचे आणि हे अत्याचार करत असताना त्यांचे अश्लील व्हिडिओ सुद्धा शूट तो करायचा. या कामासाठी ज्याचा फ्लॅट आहे त्या मित्राला तो 500 रुपये द्यायचा. बुधवारी संध्याकाळी याच फ्लॅटवरून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या फ्लॅटमध्ये अनेकदा अनेक मुलींना आणलं जात होतं. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे बुधवारी पोलिसांनी या फ्लॅटवर येऊन चौकशी केली तेव्हा इथं अजूनही अनेक तरुणींना अनेक मुलं जे आहेत ते आणत होते का याचा सविस्तर तपास आता पोलीस करतात त्याची माहिती त्यांना मिळाली. हे प्रकरण उजेडात कसं आलं ते माहिती आहे तुम्हाला? याच्यात बॉडी काउंट कोणाचा जास्त याच्याहून 2 मित्रांमध्ये स्पर्धा लागली. 2 मित्र एका विशिष्ट समुदायाचे धर्माचे आणि त्यांच्याहून बॉडी काउंट चालू झाली. तिथून कुठेतरी व्हिडिओ देवाणघेवाण चालू झाले. बघ मी 50, तू 51, तू 52, मी 53 असं त्यांचं झालं. आणि मग इथून सुरुवात झाली, एक कॉम्पिटिशन लागलं आणि त्या कॉम्पिटिशन मधूनच या मुलींचे फोटो जे आहेत ते एकमेकांना शेअर करून ते इतरत्र प्रसारित झाले. तिथून ते व्हायरल झाले. पण एक इमॅजिन करा किंवा एक तुम्ही लक्षात घ्या की ज्या मुलींचे फोटो व्हायरल झाले असतील ते 180 मुले आणि एनसीआरबी जो आहे किंवा जो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ऑफ ब्युरो जो आहे याच्यामध्ये 1-2 गुन्ह्यांची नोंद होते. आता खरंच सारख्या प्रकरणात 100 महिला, त्या नाशिकच्या अजून दुसऱ्या प्रकरणात आहेत तिथं अजून 100 महिला टीसीएस मधल्या आणि इथं अजून 180 मुली. म्हणजे या महाराष्ट्रात चाललंय तरी काय? इतक्या दिवसात जवळपास 300-400 मुलींची एकाच वेळेस जर एनसीआरबी रिपोर्ट मध्ये या महाराष्ट्राच्या नावानं नोंद होत असेल तर हा महाराष्ट्र चाललाय कुठं? हे सर्व प्रकरण बघताना पोलिसांनी आता या एकूण अमरावती परतवाड्याच्या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक केली. एका मुलापासून सुरू झालेली ही गोष्ट 2 मित्रांकडून आली. 2 मित्रांमधलं लागलेलं कॉम्पिटिशन त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. पण आता 1-2 नाही तर 6 जणांना आतापर्यंत अटक केली आहे. इतर 4 जणांची चौकशी चालू आहे. ते सुद्धा जर अटक करण्यात आले तर अजून 10 लोक होतील. पोलिसांनी आतापर्यंत 5 मोबाईल फोन जे ते जप्त केलेत. या मोबाईल फोन मधनं 8 तरुणींचे 18 व्हिडिओ आणि 39 फोटो जे आहेत ते समोर आलेत किंवा ते आढळलेत त्यांच्या मोबाईलमध्ये. जर अजून यांचे मोबाईल काढले किंवा अजून यांचा रेकॉर्ड जर पाहिला, यांचा डेटा जर काढला तर अजून भयानक चित्र समोर येणार आहे. कारण अनिल बोंडे जे आहे तिथले स्थानिक नेते त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये स्वतः 180 मुलींच्या बाबतचा रेकॉर्ड दिलाय आणि पोलिसांना 5 मोबाईल मध्ये फक्त 18 व्हिडिओ सापडावेत. प्रकरण गंभीर आहे, पण याबद्दल अपडेट नक्की देत राहू आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.